दीप हो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या युट्यूब चॅनलवरती. सध्या आपण बीएलओचं काम जर आपण करत असाल तर आपल्याला सध्या बीएलओ ॲपवरती जाऊन संबंधित मतदार शोधणं किंवा त्या संबंधित मतदाराचा जर आपल्याकडे मोबाईल क्रमांक नसेल तर तो मोबाईल क्रमांक शोधणं हे काम करावं लागत आहे. तर हे काम आपण आपल्या ॲपवरती सहज सोप्या पद्धतीने कसं करू शकतो तेच आपण पाहूयात. तर माझ्याकडे हा एक मतदार आहे. तर आपल्याला त्याचा ईपिक क्रमांक आधी शोधावा लागणार आहे. ईपिक क्रमांकानुसार आपण सहज पद्धतीने तो मतदार आपल्या मोबाईल बीएलओ ॲपमध्ये शोधू शकतो. याचे शेवटचे जे 4 अंक आहेत ते फक्त आपल्याला टाकायचे आहे आणि आपला मतदार सहज पद्धतीने शोधता येईल. पूर्ण आपल्याला ईपिक नंबर टाकण्याची आवश्यकता नाही. जसं की इथे शेवटचे 4 आकडे ते मी आता ॲपमध्ये टाकत आहे आणि तो मतदार शोधत आहे. बीएलओ ॲप केल्यानंतर जेंडर स्टॅटिस्टिक्स या पहिल्या टॅबला आपल्याला क्लिक करायचे. एकूण संख्या जी आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे नेम किंवा रिलेटिव्ह नेम, ईपिक नंबर हे दिसते आपल्याला बघायला. तिथे आपल्याला फक्त शेवटचे 4 अंक टाकायचे आहेत आणि टाकल्याबरोबर बघा इथे संबंधित जो मतदार आहे तो इथे आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर संबंधित मतदाराचा मोबाईल नंबर इथे आपल्याला शेवटी दिसत आहे, मात्र तो पूर्ण आपल्याला इथे दिसत नाही. तर हा मोबाईल नंबर दिसण्यासाठी सहज सोपा आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर संबंधित मतदाराची प्रोफाईल आपल्याला इथे दिसणार आहे. इथे तो मोबाईल नंबर आपल्याला दिसणार आहे. इथून तो आपण मोबाईल नंबर घेऊ शकतो. सहज सोप्या पद्धतीने आपण मतदार व त्या मतदाराचा मोबाईल नंबर मिळवू शकतो. जर एखाद्या वेळेस शेवटचे 4 अंक टाकताना एकापेक्षा अधिक जर मतदारांच्या प्रोफाईल ओपन होत असतील तर आपल्याला शेवटचे 5 अंक टाकायचे आहेत, म्हणजे आपल्याला बरोबर तोच व्यक्ती सापडणार आहे. युट्यूबच्या या शॉर्ट्समध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नव्या माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.